राम मंदिरामध्ये 2000 कोटीचा नव्हे तर 5000 कोटींचा घोटाळा झालेला आहे। आणि प्रभू श्रीरामाच्या मंदिरातला पैसा हा निवडणुकीसाठी वापरला गेलेला आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आला असेल। बघा, भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान कार्यालयानं ट्रस्ट स्थापन केलेलं आहे राम मंदिराचं आणि त्याच्यावरती चंपत राय यांचं ट्रस्टचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि या राम मंदिरातला 5000 कोटींचा पैशाचा अपहार झालेला आहे। आता गुन्हे मात्र इतरांवर दाखल केले, मात्र ट्रस्टाच्या अध्यक्ष आणि सचिवावरती अजिबात गुन्हे दाखल केले जाणार नाही। म्हणजे आम्ही राम मंदिर बांधलं, आम्हीच त्यातला पैसा खाणार आणि आम्हीच सगळं काय करणार, असंच भाजपचं झालंय।